15व्या फेरीत अक्षय कडिले 62,647 मतांनी आघाडीवर आहेत। 15व्या फेरीत कडिले आघाडीवर। राहुरी विधानसभा पोटनिवडणूक आणि यामध्ये अक्षय कडिले 15व्या फेरीत आघाडीवर असल्याचं दिसतंय। तर बारामतीत विधानसभा पोटनिवडणूक आणि या ठिकाणी सुनेत्रा पवार 15व्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित। 1,32,916 मतांची आघाडी, त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जातोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांच्याकडून। विकास, सुनेत्रा पवार यांनी अजितदादांचा सुद्धा रेकॉर्ड मोडलेला आहे। नक्कीच लागली। खरं तर बारामतीमध्ये सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। या मतमोजणीमध्ये सातत्यानं सकाळपासून जर आपण मतमोजणीचा आणि काउंटिंगचा ट्रेंड पाहिला तर हा ट्रेंड पूर्णपणे सुनेत्रा पवार यांच्या बाजूने बारामतीकरांनी कौल दिलेला आहे। खरं तर रेकॉर्ड ब्रेक मतं सुनेत्रा पवारांना पडतील अशी आशा बारामतीकर त्या ठिकाणी व्यक्त करत आहेत। मात्र 15व्या फेरी अखेर आपल्या हातात ज्यावेळेस आकडेवारी आली, या आकडेवारीमधून सुनेत्रा पवार जवळपास 1,32,916 मतं सुनेत्रा पवारांना झालेत। खरं तर अजित पवारांचं 2024 मधला जर रेकॉर्ड पाहिलं तर अजित पवार 1,02,000 मतांनी त्या ठिकाणी अजित पवारांचा विजय झाला होता। खरं तर आता सुनेत्रा पवारांना 15व्या फेरी 1,32,900 मतं मिळाली। एकंदरीत अजित पवारांचा जो काही 1,02,000चा रेकॉर्ड होता 2024 मधला, तो रेकॉर्ड आता सुनेत्रा पवारांनी खरं तर मोडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र ही जी काही प्रक्रिया, निवडणुकीची मतमोजणीची काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया साधारणतः 3:30 ते 4 वाजेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणी चित्र याचं स्पष्ट होईल आणि सुनेत्रा पवार जवळपास 2 लाखाहून अधिक मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून येतील असं या मताच्या आकडेवारीनुसार खरं तर चित्र स्पष्ट झालेलं आहे। यामुळं शेवटच्या क्षणी नेमकं काय घडतंय, शेवटपर्यंत हा ट्रेंड नेमका कायम राहतोय का, हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे। जर हा ट्रेंड शेवटपर्यंत राहिला तर सुनेत्रा पवार 2 लाखाहून अधिक मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून येतील। लागले अगदी पण विकास, या निमित्तानं बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे समीकरण पुन्हा एकदा कायम राहताना दिसतंय। नक्कीच लागले। आपण जर पाहिलं तर बारामती म्हटलं की पवार कुटुंबाचं नाव सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं। बारामतीची जी काही ओळख आहे ही पवार कुटुंबानं नेहमी राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात घालवलेली आहे। पवार साहेबांनी ज्यावेळेस राजकारण सुरू केलं त्यानंतर पवार कुटुंबियात पवार साहेबांच्या नंतर अजित पवारांनी या राजकारणात एंट्री केली आणि अजित पवारांनी देखील बारामतीचं नाव हे संपूर्ण राज्यामध्ये आणि देशात केलं। खरं तर बारामतीच्या विकासासाठी सातत्यानं अजित पवारांनी कसाशीनं त्या ठिकाणी प्रयत्न केले। बारामतीचा विकास कसा सातत्याने होईल, बारामतीच्या विकासात सातत्यानं कशी भर टाकता येईल यासाठी अजित पवार सातत्यानं काम करत राहिले। ही जाणीव खरं तर बारामतीकरांच्या मनामध्ये आहे आणि एकंदरीत आजचा जो काही मतमोजणी त्या ठिकाणी पार पडते, या मतमोजणीतून जो मताची आकडेवारी सुनेत्रा पवारांना मिळाली, ही आकडेवारी कुठेतरी बारामतीकरांच्या जे अजित पवारांच्या प्रति बारामतीकरांना असलेली सहानुभूती आहे, जी कृतज्ञता आहे, खरं तर या आकडेवारीच्या माध्यमातून ती कृतज्ञता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पुन्हा एकदा बारामती आणि पवार कुटुंब हे समीकरण संपूर्ण राज्याला या निवडणुकीच्या निवडणुकीच्या निकालातून समोर दिसत आहे। लागले अगदी विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।